रक्षाबंधन स्पेशल आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी. त्यासाठी ओलं नारळ मी घेतलेलं आहे. त्याच्या पाठीमागचा भाग, काळा काळा भाग काढून टाकायचा. अशा पद्धतीने पूर्ण नारळाचा काळा भाग काढून टाकायचा, म्हणजे ते पूर्ण पांढरं शुभ्र होते. आलू किसणीने काढायचं असं हळूहळू. पूर्ण पांढरा भाग आपण काढलेला आहे. त्याचे बारीक बारीक काप करून मिक्सरमधून काढायचे. मिक्सरमधून काढले ते बारीक बारीक काप. आता गॅसवर कढई ठेवायची. त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप घालायचं. 2 चम्मच तूप घालायचं. आणि तो ओला नारळाचा किस कढईमध्ये टाकून द्यायचा आणि छान परतून घ्यायचं. छान असं मऊ परतून घ्यायचं 5-10 मिनटं. खाली कढईला ते किस लागू नाही द्यायचा. त्या नारळामध्ये जे ओलेपणा असतो तो पूर्ण निघून जाते. पूर्ण नारळामधलं पाणी सुकत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आता 1 वाटी साखर घालायची. ते पूर्ण मिश्रण असं हलवून घ्यायचं. बघा कशी मिक्स होऊन राहिली साखर पण. त्याला पण पाणी सुटलेलं आहे थोडं. पूर्ण असं छान मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं. पूर्ण साखर विरघळली त्याच्यामध्ये. तर थोडंसं दूध टाकायचं. अर्धा वाटी दूध टाकलं मी. आणि आता ते पूर्ण मिक्स करायचं.
पूर्ण मिश्रण सेट होईपर्यंत हलवत राहायचं. कोणी कोणी मलाई पावडर टाकते, मी दूध टाकलेलं आहे. कोणी कोणी दूध टाकते. बघा कसं आवरून धरून राहिलं, पूर्ण ते मिक्स होऊन राहिलं. सारखं परतत राहायचं ते, म्हणजे खाली ते लागलं नाही पाहिजे कढईला. असं फिरवता फिरवता ते आवरून धरते. पूर्ण मिश्रण आपलं घट्ट होऊन राहिलं आता. बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी बारीक विलायची कुटून टाकलेली आहे. विलायचीमुळे टेस्ट आणि वास पण छान येते. आताच इतका छान वास येऊन राहिला, खूप सुंदर वास येऊन राहिला. अशा प्रकारे हे पूर्ण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. बघा मीठ, साखर, दूध पूर्ण असं विरघळलं त्याच्यामध्ये सगळं. बघा आता हे असं मी हातामध्ये धरून पाहत आहे. हे पूर्ण सेट झालं आता. तर मी गॅस बंद केला. आपलं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे.
तर हे एका प्लेटमध्ये मी काढणार आहे. त्या प्लेटला आधी तूप लावून घ्यायचं. पूर्ण प्लेटला तूप लावून घ्यायचं, कारण ते मिश्रण मग खाली चिपकणार नाही. त्याच्या वड्या पण सुंदर पडतात मग खाली तूप लावलं. बघा, ते मिश्रण मी पूर्ण प्लेटमध्ये टाकते. एक सारखं असं फैलून घ्यायचं. ते मी जास्त पातळ वड्या केल्या नाही, थोड्याशा जाडसरच ठेवल्या. थोडंसं हे गरम असल्यामुळे मी हे थोडं वाटीने सेट करते, म्हणजे एकसारखं वरचा भाग प्लेन होऊन जाईल. बघा, असा पूर्ण भाग झालेला आहे. आता ते सध्या मिश्रण गरम आहे, ते थोडं थंड होऊ द्यायचं. थोडं गरम याच्यामध्ये ते चाकूने मिठाईचे आकार कापून घ्यायचे. मी हे आकार कापून ठेवलेले आहे तसेच. ते आकार कापून ठेवले ते मी. आता बघा, ते आकार काढलेले आहे छान चौकोनी चौकोनी, आणि त्याच्यावर थोडेसे काजू बदामचे काप लावलेले आहे. बघा, सुंदर अशी छान मिठाई तयार झाली. खायला पण खूप छान लागते. आणि रक्षाबंधन मिठाई. हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब